आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सलग 6व्यांदा रेपो दर 6.5% कायम. भारतीय रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर. राज्यसभेच्या 15 राज्यांमधल्या 56 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. आणि नागपूर जिल्ह्यातील पांदण रस्त्यांसाठी यंदा 70 कोटींचा निधी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये सलग 6व्यांदा रेपो दर 6.5% कायम ठेवला आहे. किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4% इतक्या निर्धारित उद्दिष्टापेक्षा जास्त असल्यामुळे 6 सदस्यीय पतधोरण समितीनं बहुमतानं रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. निधीची अल्पकालीन तरलता कायम राखण्यासाठी बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दरानं कर्ज घेतात त्याला रेपो दर असं म्हणतात. चालू आर्थिक वर्षात ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर 5.4% आणि पुढल्या आर्थिक वर्षात तो 4.5% राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. देशात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या आर्थिक घडामोडी आणि गुंतवणुकीचा वाढता ओघ यामुळे आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये देशाचा स्थूल उत्पादन वाढीचा दर 7.3% तर पुढल्या आर्थिक वर्षात तो 60% राहण्याची शक्यता असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 15 राज्यांमधल्या 56 जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगानं अधिसूचना जारी केली. या निवडणुकीसाठी उमेदवारांना 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशात 10, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी 6, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी 5, गुजरात आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी 4, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 3 आणि उत्तराखंड, छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. यावर्षी निवृत्त होत असलेल्या सदस्यांमध्ये माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग, भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, मनसुख मांडवीय, डॉ. एल. मुरुगन, राजीव चंद्रशेखर यांचा समावेश असून त्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सिद्दीकी यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती समाजमाध्यमांवर दिली आहे. काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी पक्षत्याग करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर तब्बल 48 वर्ष काँग्रेसमध्ये असलेल्या सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याची माहिती हिंदुस्तान समाचार वृत्तसंस्थेद्वारे देण्यात आली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वयंच्या धर्तीवर राज्यामध्ये महास्वयं व्यासपीठ विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचं उच्च तथा तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांची राज्यातली उच्च आणि तंत्र शिक्षणातली शैक्षणिक सुविधा आणि नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी याबाबत काल चर्चा झाली. महास्वयं प्रकल्पास आणि संशोधन प्रकल्पास केंद्राकडून निधी प्राप्त करून देण्यास विद्यापीठ अनुदान आयोग महाराष्ट्र राज्यात सर्वतोपरी सहकार्य करेल. विद्यापीठात नेमणूक करतेवेळी अध्यापकांना प्रत्युत्तर पदवी आणि नेट सेट अथवा पीएचडी हीच शैक्षणिक अर्हता लागू राहील. याबाबत आयोगाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान राज्यातील महाविद्यालयात 75% शिक्षक पदभरतीच्या निर्णयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील हिदूर गावानजीकच्या जंगलात काल सायंकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांना पिटाळून लावत त्यांच्याकडील स्फोटकं आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं. छत्तीसगडच्या कांकेर आणि नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेलगत वांगेतुरी इथं गडचिरोली पोलिसांनी नव्यानं पोलीस मदत केंद्र सुरू केलं असून जवळच गर्देवाडा इथंही पोलीस मदत केंद्र आहे. या दोन्ही पोलीस मदत केंद्रांची रेकी करण्यासाठी हिदूर
परिसरात मोठ्या संख्येनं हे नक्षलवादी आले होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ते म्हणाले, शेती आणि शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थेला कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची पूर्तता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनं आज करण्यात आली आहे. पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे. कृषी पुरस्कार विजेत्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरता दैनिक प्रवास भत्त्यात सुद्धा वाढ करण्यात आली असून प्रत्येक विजेत्याला 15,000 रुपये भत्ता देण्यात येईल. याबाबत शासन निर्णय आजच निर्गमित करण्यात आला आहे. पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांची सर्वात जास्त मागणी असते. यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या 3 वर्षात नागपूर जिल्ह्यातील सर्व पांदण रस्त्यांची कामं पूर्ण करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काटोल तालुक्यातील पट्टे वाटप आणि विविध विकास कामांचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं. याप्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ता हा सोयीचा असतो. शेतामध्ये या रस्त्याच्या माध्यमातून ये जा होत असते. त्यामुळं या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबतच मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी यंदा 30,000 घरांचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. पात्र सर्व लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान गाव चलो अभियानांतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील गावांना भेटी देताना स्थानिक पातळीवरचे प्रश्न जाणून घेतले. त्यांनी काटोल तालुक्यातील हातला गावातील लोकांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी 12 तास विजेची मागणी केली. त्यावर फडणवीस यांनी सोलर योजनेमुळे ते शक्य होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय शेतकऱ्यांनी कापूस हमीभावापेक्षा कमी भावामध्ये विक्री करू नये असं सांगून फडणवीस यांनी सरकार हमीभावानुसार कापूस खरेदी करेल अशी माहिती दिली. अखिल भारतीय पाली भाषा साहित्य संमेलन आगामी 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह दीक्षाभूमी इथं आयोजित करण्यात आलं असून अध्यक्षस्थानी डॉ. प्रफुल्ल गडपाल हे असतील, तर राजेश चंद्रा यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, भदंत विनय रकीखता आणि भदंत सुनीती स्थवीर यांची उपस्थिती राहणार आहे. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे विश्वस्त विलास गजघाटे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र आणि व्याख्यान होणार आहे. नागपूरचा प्रसिद्ध सीताबर्डी किल्ला 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत जनतेसाठी खुला असणार आहे. ओळखीचा वैध पुरावा सादर करून रेल्वे स्टेशनसमोरील आर्मी रिक्रुटिंग ऑफिस गेटमधून किल्ल्यात प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती डिफेन्स जनसंपर्क अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे. दारव्हा नगर परिषद क्षेत्रात आज विकसित भारत संकल्प यात्रा पोचली असता नागरिकांनी यात्रेला चांगला प्रतिसाद दिला. विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. नागपूरसह विदर्भात आगामी 1-2 दिवसात हवामान कोरडं राहणार असून 11 फेब्रुवारी रोजी मात्र नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर इथं हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सलग 6व्यांदा रेपो दर 6.5% कायम. भारतीय रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर. राज्यसभेच्या 15 राज्यांमधल्या 56 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. आणि नागपूर जिल्ह्यातील पांदण रस्त्यांसाठी यंदा 70 कोटींचा निधी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.